मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा आता किचनमध्ये काम करत असते। सकाळपासून तिच्या पोटात एक अन्नाचा कण देखील गेलेला नसतो, कारण ती जेवत असताना निरूपाने तिला इशारा करूनच न जेवण्याचा सल्ला दिलेला असतो। आता मीरा विचार करते की मला तर आता चक्कर येईल, म्हणून काहीतरी पोटात जायला हवं। त्यामुळे ती आता दूध पिण्याचा निर्णय घेते आणि दूध तापवायला आता गॅसवर ठेवणार असते। तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि म्हणते, ही मांजर सकाळपासून उपाशी आहे म्हटल्यावर दुधाच्या टोपामध्ये तोंड घालणारच। आता मी आयडियाज करते। तेव्हा आता असं म्हणून ती लगेच मीराला म्हणते, मीरा खरंच अगं, जेव्हापासून तुझ्या ताब्यात हे किचन गेलंय ना, तेव्हापासून तू वेगळ्या प्रकारेच किचन जरा सांभाळते। म्हणजे सामान कसं अगदी मोजून मापून तर कधीच वापरत नाही। आज सुद्धा भाजीमध्ये किती तिखट घातलं होतं ग, लाल मिरचीचा डबा तुला संपवायचा आहे का? असे टोमणे मारून ती पुन्हा एकदा मीराला दुखावते। त्यावेळी मीरा म्हणते, अहो भाजी पण तिखट नव्हती एवढी। त्यावेळी निरूपा म्हणते, तुला काय माहीत, तू गप्प बस। असं म्हणून ती एका क्षणातच तिला गप्प करते। ती म्हणते, अगं तू भाजी तिखट केली होती ना, म्हणून घशाजवळ खूप जळजळ होतंय। मला दूध दे बरं, आणि गरम नको करू हां, थंडच दूध दे। त्यावेळी आता मीरा म्हणते, अहो पण। मग आता निरूपा तिला काहीही बोलू देत नाही। ती लगेच एक ग्लास घेते आणि पूर्ण दुधाचा टोपच ओतून घेते। पूर्ण ग्लासभर पटकन ती दूध पिऊन टाकते। तर मीरा गुपचूप आपली भांडी घासत असते। निरूपाला काहीही बोलत नाही, कारण उगीच तिच्या समोर बोलल्यानंतर घरात तमाशा होईल। तर दुसरीकडे सत्या हा गाडीतून आता डायरेक्टरला आणि एका मुलीला घेऊन चाललेला असतो। तर आता जो डिरेक्टर असतो तो त्या मुलीकडे सारखा पाहत असतो। तर सत्या आता आरशातून त्या दोघांना पाहतो, त्याला खूप राग येतो। ती मुलगी आता खूपच घाबरलेली असते। तर तो डिरेक्टर म्हणतो, तुला एक सांगू का, अगं तू या ड्रेसमध्ये खरंच खूप हॉट दिसतेस, आणि तुझे केस बघ ना किती सिल्की आहेत। आता सत्याला खूपच राग येतो। तो म्हणतो, अहो काय सीनची प्रॅक्टिस इथे? मग आता तो डिरेक्टर म्हणतो, गप्प बस रे। आता सत्या हा सारखा आरशातून पाहत असतो। तर तो डिरेक्टर म्हणतो, चल अगं आपण सीनची प्रॅक्टिस इथेच करूयात। मी ही डिरेक्ट केलेली फिल्म असणार आहे। या फिल्ममध्ये जर तू काम केलंस तर मग बघ तुझा फायदाच फायदा होणार। ती आता म्हणते की हो, पण आता त्याच्याबरोबर ती अजिबात कम्फर्टेबल नसते। तर दुसरीकडे मीरा आता झाडून काढत असते। तिला खूपच भूक लागलेली असते, पण आता ती पाण्यावरच आपली भूक भागवते आणि सारखं सारखं पाणी पित असते। दुसरीकडे त्या डिरेक्टरचे चाळे अजून सुरूच असतात। तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो। सत्या म्हणतो, काय चाललंय काय तुझं? त्यावेळी तो म्हणतो, गप्पा बस रे, तू कुणाशी बोलतो तुला समजतं का? मग आता सत्या रागातच गाडी थांबवतो आणि म्हणतो की आता तुझ्याकडे बघतो। असं म्हणून तो पटकन गाडीचं दार उघडतो आणि त्या डिरेक्टरची कॉलर धरून त्याला बाहेर काढतो। त्यावेळी, तू इथे सीनची प्रॅक्टिस करत होता ना, मग आपण फायटिंगची प्रॅक्टिस करूयात चल, असं सत्या आता त्या डिरेक्टरला म्हणतो आणि त्याची चांगली चामडी सोलवतो। त्यावेळी तो डिरेक्टर म्हणतो, तुझ्याकडे मी बघून घेतो, तुला सांगलीत सुद्धा राहता येणार नाही अशी तुझी अवस्था करून टाकतो। त्यावेळी सत्या आता हसतो आणि म्हणतो, तू आणि माझी? अरे कधीच असं होऊ शकत नाही, कारण मी नावाचा सत्य आहे। त्यावेळी सत्य अजूनच त्याला बदडतो। तर आता सत्याच्या या अकराळ विक्राळ रूपाला तो डिरेक्टर खूप घाबरतो आणि तेथून धूम ठोकतो। त्यामुळे आता सत्य हसतो। तेवढ्यातच ती मुलगी बाहेर येते आणि म्हणते, दादा बरं झालं तुम्ही मला वाचवलंत। मग आता रागातच तो म्हणतो, जर तुझ्या बाबतीत काही घडलं असतं तर तुझ्या आईबापाने कुणाकडे पाहिलं असतं? अगं अक्कल नको का, कोणत्या माणसाबरोबर जायचं कोणत्या नाही? त्यावेळी ती म्हणते, सॉरी पण आता मला घरी जायचंय। तेव्हा चल मी तुला घरी सोडतो, असं आता सत्या म्हणतो। त्यावेळी आता ती मुलगी म्हणते, अहो दादा पण माझ्यामुळे तुमची नोकरी गेली ती? तेव्हा सत्याला आता सर्व काही आठवतं की निरूपाने कशाप्रकारे मला चॅलेंज दिले। म्हणूनच तो म्हणतो, आता जर मी घरी गेलो ना तर ही निरूपा माझ्या डोक्यावर नाचायला मोकळी। पुढे आता सत्या म्हणतो, काहीही करून घरी जायलाच नको, कारण जर घरी गेलो तर निरूपाला विषयच होईल सारखा चघळायला। मग आता काय करावं त्याला कळत नाही। ती मुलगी आता सत्या शेजारी बसायला पुढे जाते। सत्या म्हणतोय, गुपचूप मागं बसायचं। मग आता ती आपली मागे बसते। सत्या तिला सोडायला पुन्हा मागे वळतो। तर आता दुसरीकडे मीरा ही लादी पुसत असते। तेवढ्यातच तेथे आता निरूपा येते। तिने एक लिस्ट आणलेली असते। तेव्हा ती लिस्ट आता मीराकडे देत यातल्या सर्व
सर्व वस्तू तू घेऊन ये असं म्हणते. तेव्हा मीरा म्हणते हे काम तर संपू द्या ना अगोदर मग जाते. पण आता निरूपा ऐकायला तयारच नसते. ती म्हणते आत्ताच्या आत्ता निघायचं आणि ही बादली उचल की मी धडपडून पडावं असं तुला वाटतं. मीरा म्हणते तसं नाही हो. मग आता मीरा पटकन ती बादली ठेवते आणि रूममध्ये जाते. तेथे गेल्यानंतर पर्समध्ये पाहते तर त्याच्यामध्ये अजिबात पैसे नसतात. मग आता अगं नटापटा करते की काय ये ना लवकर बाहेर असं निरूपा आता पुन्हा तिला म्हणते. त्यावेळी मीरा आता लगेच बाहेर येते आणि म्हणते बाईसाहेब पण माझ्याकडे ही भाजी आणण्यासाठी पैसे नाही आहेत. तेव्हा रागातच निरूपा म्हणते आता समजलं कळलं का मी का म्हणते की तुला काटकसर कर म्हणून. लागले ना माझ्यासमोर हात पसरायला असं म्हणून ती लिस्ट पुन्हा आतमध्ये घेऊन जाते आणि थोडेच पैसे मीराच्या हातावर टेकवत म्हणते की एवढ्या पैशांतच ही भाजी आली पाहिजे. मीरा म्हणते हो असं कसं होऊ शकतं. मग आता घासाघीस करायला जरा शिक कारण तुला लहानपणापासून सवय असेल घासाघीस करायची. तुझ्या बापाच्या इकडे काही एवढा पैसा नव्हता ना म्हटल्यावर तू चांगली घासाघीस करू शकते. तेव्हा मीरा म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती आता मनातल्या मनात विचार करते की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी बाबांपर्यंत घेऊन जायला नको तर उगीच बाबांनी ठेवलेला माझ्यावर विश्वास हा योग्य ठरणार नाही. त्यामुळे मला आता जायलाच हवं असं म्हणून ती मार्केटमध्ये जायला निघते. मनातल्या मनात निरूपा आता विचार करते ही गेली आहे ना मार्केटमध्ये कशा सर्व भाज्या घेऊन येते ना ते मी पाहतेच. कारण आता हिच्या पोटात तर अन्नाचा कणसुद्धा नाही आहे. हिला बाहेर खाण्यासाठी पैसेसुद्धा उरणार नाही अशीच मी सोय केली आहे. दुसरीकडे सत्या आता पुन्हा त्याच्या अड्ड्यावर येतो. त्या मित्रांना तो सगळं काही सांगतो. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. कारण जर तो डिरेक्टर एवढा नालायक होता आणि आया बहिणींच्या बाबतीत असं काही करतो तर तुला ते सहन होणारच नाही. अरे तू तर सांगलीचा वाघ आहेस. बरं झालं त्या डिरेक्टरला तेथून घालवलं तू. आता त्याची चांगलीच जिरली असेल. म्हणून सर्व मित्र आता सत्याचंच कौतुक करत असतात. सत्या म्हणतो आता मला घरी जायला हवं. मग आता घरी गेल्यानंतर तुझी आई तुझ्या डोक्यावर नाचेन त्याचं काय असं त्याचे मित्र म्हणतात. तेव्हा त्या निरूपाला कोण घाबरतंय अशी ना तशी ती बोलणारच आहे असं सत्या म्हणतो. त्यानंतर त्याचे मित्र म्हणतात की तू इथेच थांब आणि हवं तर ट्रीप मारून आलोय असं समज. त्यावेळी सत्या म्हणतो ते बरोबर आहे तुमचं परंतु पैसे काय आभाळातून पडणार आहे का. मी ट्रीप मारून आलोय याचं पुरावा काय आहे माझ्याकडे. जर पैसेच नसतील तर दुसरीकडे मीरा आता मार्केटमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर तिला खूप भूक लागलेली असते. ती सारखी त्या वडापावच्या स्टॉलकडे पाहत राहते परंतु पैसे कमी असल्यामुळे ती तशीच आपली भाजी घेते. इकडे आता आपण काहीतरी हालचाल करूयात. म्हणजे माझ्या मित्राची एक गाडी आहे. तू तेथे जरा हातपाय हलव तिथे काम कर महिनाभर आणि मगच घरी जा पैसे घेऊन असं त्याचे मित्र त्याला सल्ला देतात. सत्या ठीक आहे असं म्हणतो. तर तुझ्या बॅगेमध्ये काही खायला प्यायला आहे की नाही असं दुसरा मित्र विचारतो. तेव्हा सत्या म्हणतो बघ काही असेल तर खा. मग तेव्हा खायला प्यायला दुसऱ्या पिशवीत काहीतरी असेल असं सत्या म्हणतो. त्याचवेळी आता त्याच्या दुसऱ्या मित्राला तो सांगतो की काहीतरी कर मला खूप भूक लागली आहे. जाऊन तू पटकन समोसे घेऊन ये आणि दुसऱ्याला तो सिगरेट आणायला सांगतो. तर आता जी मीराने टोपी दिलेली असते सत्याला तिच्या दादांची तीच टोपी आता त्याचा मित्र घालून जातो. सत्या म्हणतो खराब करू नको कारण ती धूमकेतू मग मला बोलेल. तेव्हा ठीक आहे असं त्याचा मित्र म्हणतो आणि बाहेर पडतो. इकडे मीराला खूपच भूक लागलेली असते. तेवढ्यातच तिच्या आईचा फोन तिला येतो. आईला आता खूप जोराचा ठसका लागतो म्हणून मीरा विचारते आई अगं तुला किती खोकला येतोय कसं काय. मग आता तिची आई म्हणते नाही ग घशात काहीतरी अडकलं ना म्हणून मला ठसका आला बाकी काही नाही. मीरा आता ठीक आहे असं म्हणते. मग नंतर आता ती लगेच आईला विचारते आई तू कशी आहेस. मग आता लक्ष्मी म्हणते बरी आहे बाळा मी. पण तुझ्या घरी कसं चाललंय तुझी सासू बरी आहे ना गं तुला जास्त त्रास नाही देत ना गं. मग आता मीरा पोटाला हात लावते आणि म्हणते अगं आई अजिबात नाही. तुला सांगू का ते रवी भाऊजी आहे ना मला स्वयंपाकात मदत करतात. सगळेजण मला खूप जीव लावतात. त्याचबरोबर बाबा आहेत ना ते सतत माझं कौतुक करत असतात. मला हवं नको ते पाहतात. तेव्हा जावई बापू कसे आहेत असं आता लक्ष्मी विचारते. तेव्हा मीरा आता सत्याबद्दल सगळं काही सांगू लागते. तर इकडे सत्याचा मित्र जो टोपी घालून सत्याची बाहेर पडलेला असं दारू आणण्यासाठी मीरा बरोबर त्याला पाहते आणि तिच्या आईला म्हणते आई तू जरा नंतर कॉल करतेस का असं म्हणून ती पटकन फोन ठेवते आणि लगेच सत्याच्या मित्राचा पाठलाग सुरू करते.
इकडे आता सत्याचा मित्र हा डायरेक्ट अड्ड्याजवळ येतो तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात, कारण त्याने खूप मोठी दारूची बाटली आणलेली असते। त्याच वेळी आता तो सर्वांना आता ही दारू ग्लासमध्ये देत असतो। आता त्याच्या मित्राचा चुकूनच एका ग्लासला धक्का लागतो, त्यामुळे ती सर्व दारू टेबलवर सांडते। तेव्हा आता सर्वजण त्याच्यावर ओरडतात। मग आता त्याच्याकडे जी मीराच्या वडिलांची टोपी असते टेबल स्वच्छ करू लागतो। तेव्हा सत्या म्हणतो, अरे थांब, हे घेऊ नकोस असं म्हणून तो स्वतःजवळ टोपी घेतो। तेवढ्यातच मीरा तेथे जाते आणि सत्याच्या हातातून ती टोपी ओढून घेते। तेव्हा सत्या खूप चिडतो आणि म्हणतो, ए कोण आहेस तू, असं म्हणून तो मीराकडे पाहतो। मीराला आता सत्याचा खूप राग आलेला असतो, पण ती हसतच म्हणते, खेळा ना, तुम्हाला खेळायचं आहे ना तर खेळा, त्या पत्त्यातल्या राणीबरोबर खेळा आणि तुमच्यात मन गुंतलेल्या राणीबरोबर पण खेळा। मला माहीत नाही की मी तुमची राणी आहे की नाही, परंतु तुम्ही तुमच्या मनाचे राजा नक्कीच आहात, कारण तुम्हाला जे हवं असतं ना ते तुम्ही मिळवताच, आणि ते पण नेहमी। मी पाहत आली आहे एवढे दिवस, असं म्हणून ती सत्याला खूपच बोलते। मला दुसऱ्यांच्या भावनांची कदर नाही, तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आणि मनमानी करता, असं म्हणून ती खूपच चिडते। तेव्हा सत्याला खूप वाईट वाटतं। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या नोकरी का गेली याचं कारण मीराला सांगतो। मीरा म्हणते, तुम्ही खरे आहात ना, मग घरी चला, इकडे का आलात मग? त्यावेळी आता सत्या म्हणतो, कारण त्या निरूपासमोर मला हार मानायची नाहीये। मीरा आता त्याला समजावते, हरणं चुकीचं नसतं, ते लपवणं सर्वात जास्त चुकीचं असतं। त्यानंतर सत्याला आता त्याची चूक उमगते। त्यानंतर तो मीरासोबत आता घरी जातो। त्यावेळी आता सत्या दारात उभा असतो आणि निरूपाकडे पाहतच असतो। निरूपा खूपच खुश होते आणि म्हणते, मी म्हटलं की नाही तो एका दिवसातच रिटर्न येणार। त्यावेळी सत्या म्हणतो, हो आलो मी घरी, मी त्या नोकरीवर लाथ मारली आहे। आणि कसं असताना हरणं चुकीचं नसतं, पण ते लपवणं खूप चुकीचं असतं। तेव्हा एवढ्या शांतपणे आता सत्या बोलल्यामुळे इकडे निरूपा एकदम गप्प होऊन जाते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।